प्रश्न क्रमांक पहिला, ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर हा जो इंडेक्स आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असलेला इंडेक्स असून याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 127वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेद्वारे याचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये शीर्षस्थानी असलेले देश कोणकोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे आयसलँड, त्यानंतर आहे न्यूझीलंड आणि तिसऱ्या स्थानी आहे स्वित्झर्लंड. परीक्षेमध्ये आपल्याला प्रकाशित करणारी संस्था आणि पहिल्या क्रमांकावर असलेला देश देखील विचारतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटच्या स्थानी होता रशिया हा देश. मग भारताचा क्रमांक कितवा होता? तर तो होता 127वा. मात्र मागील वर्षी कितवा होता? तर तो होता 115वा. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत भारताचा क्रमांक घसरलेला आहे. ही बाब देखील इथे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, 2026 फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर 2026ची फ्रेंच ओपन स्पर्धा नुकतीच पार पडलेली असून याच्यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे अलेक्झांडर झ्वेरेव यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 2026च्या फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर परीक्षेमध्ये आपल्याला या टेनिसच्या फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरी त्याचबरोबर महिला एकेरीवरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे मीरा अँद्रेएवा यांनी. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिले न्यूक्लिअर प्रोसेस हीट बेस्ड हायड्रोजन प्रोडक्शन फॅसिलिटी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ज्यावेळी जगातली पहिली अशा प्रकारची एखादी गोष्ट असते तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे न्यूक्लिअर प्रोसेस्ड हीट बेस्ड हायड्रोजन प्रोडक्शन फॅसिलिटी ही पहिल्या प्रकारची स्थित करण्यात आलेली आहे कल्पकम या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे कल्पकम आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे तमिळनाडू या राज्यामध्ये. त्यामुळे राज्य देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2027मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर हे जे फ्युचर स्किल इंडेक्स आहेत याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात आणि 2027च्या या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे 13वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो इंडेक्स आहे याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे अमेरिका हा देश. त्यामुळे हा पहिला क्रमांक देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 13वा. मग भारताला मिळालेले गुण किती आहेत? तर ते आहेत 89.4 एवढे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज देखील असतात. तर इकॉनॉमिक कपॅसिटीमध्ये भारताचा क्रमांक आहे पहिला, त्यामुळे हा पॉईंट देखील लक्षात घ्या. त्यानंतर फ्युचर ऑफ वर्क या श्रेणीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 5वा. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. त्याचबरोबर एकूण ओव्हरऑलमध्ये भारताचा क्रमांक येतो 13वा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, 2026मध्ये पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची पुनर्निवड झालेली आहे? तर हे जे सॉलिसिटर जनरल असतात ते भारताचे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे कायदा अधिकारी असतात आणि त्यांची नियुक्ती ही कॅबिनेट नियुक्ती समिती असते त्याच्याद्वारे केली जाते. आणि पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी तुषार मेहता यांची सॉलिसिटर जनरल म्हणून पुनर्निवड केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष ॲथलीटचा पुरस्कार कोणी जिंकला? तर इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025 हे जाहीर झालेले आहेत आणि या वर्षातील सर्वोत्तम पुरुष ॲथलीटचा पुरस्कार मिळालेला आहे नीरज चोप्रा याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आपल्याला माहीत आहे नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. त्याचबरोबर सर्वोत्तम महिला ॲथलीट कोण ठरलेली आहे? तर पारुल चौधरी जी धावपट्टू आहे ती सर्वोत्तम महिला ॲथलीट ठरलेली आहे. त्यानंतर बेस्ट इमर्जिंग मेल ॲथलीट कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे शाहनवाज खान. हा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर PT उषा, गुरबचन सिंग रंधावा, बहादूर सिंग चौहान आणि अंजू बॉबी जॉर्ज यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे देखील जे महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत ॲथलीट अवॉर्ड्स ते देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकलेला आहे? तर इंटरनॅशनल लेवलचा हा अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे साहित्याचा आणि याच्यावरती देखील फिक्स स्वरूपात प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 2026चा
इंटरनॅशनल बुकर प्राइज जिंकलेला आहे यांग शुआंग झी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या विजेत्या कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या आहेत तैवान या देशाच्या. मग त्यांच्या कोणत्या कादंबरीला किंवा साहित्याला हा पुरस्कार मिळालेला आहे, तर तैवान ट्रॅव्हलॉग ही त्यांची एक साहित्य कलाकृती आहे, याला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी तैवान ट्रॅव्हलॉग कादंबरी आहे ती कोणत्या भाषेत होती, ती मूळमध्ये मॅन्ड्रिन चायनीज या भाषेमध्ये होती. मग याचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले असा देखील प्रश्न येतो, तर लिन किंग यांनी या कादंबरीचे इंग्लिशमध्ये भाषांतर केलेले आहे. त्यामुळे या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे. तर हा देखील एक महत्त्वपूर्ण इंडेक्स आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक होता 157वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो निर्देशांक आहे याचे प्रकाशन कोणत्या संस्थेमार्फत केले जाते, तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेद्वारे याचे प्रकाशन केले जाते. याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा होता, तर तो होता 157वा. मग मागील वर्षी कितवा होता, तर तो होता 151वा. म्हणजे इथे देखील भारताचा क्रमांक हा घसरलेला आहे. त्याचबरोबर शीर्षस्थानी कोणते देश आहेत, तर पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे, त्यानंतर आहे नेदरलँड आणि त्यानंतर आहे एस्टोनिया. तर पहिल्या क्रमांकावरचा देश देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. आणि शेवटच्या क्रमांकावर कोणता देश होता, तर तो होता इरिट्रिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, 2026 थॉमस कप या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले. तर हा जो थॉमस कप आहे तो पुरुषांच्या बॅडमिंटन स्पर्धेचा विश्वचषक मानला जातो आणि याचे विजेतेपद 2026चे जिंकलेले आहे चीन या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी पुरुषांची बॅडमिंटन स्पर्धा होती किंवा पुरुषांचा विश्वचषक ज्याला म्हटलं जातं, ती थॉमस कप स्पर्धा पार पडली डेन्मार्क या देशामध्ये. मग याचा विजेता ठरला चीन हा आणि उपविजेता कोण ठरला, तर तो ठरला फ्रान्स हा देश. आणि भारताला कोणते पदक याच्यामध्ये मिळालेले आहे, तर भारताने कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल पटकवलेले आहे. त्यामुळे भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 3रा. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11, उबेर कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे. तर ज्या प्रकारे थॉमस कप आहे त्याच प्रकारे हा जो उबेर कप आहे तो महिलांचा बॅडमिंटनचा विश्वचषक मानला जातो आणि याचे विजेतेपद पटकवलेले आहे दक्षिण कोरिया या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही स्पर्धा कोठे पार पडली, तर ही देखील स्पर्धा डेन्मार्क या देशामध्येच पार पडली आणि हा जो उबेर कप आहे तो महिलांचा बॅडमिंटन विश्वचषक मानला जातो आणि याचा विजेता ठरलेला आहे दक्षिण कोरिया संघ. मग उपविजेता कोणता देश ठरला, तर चीन हा याचा उपविजेता देश ठरला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारताच्या पहिल्या कार्यात्मक PM मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे केंद्र सरकारचा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर पहिल्या PM मित्र पार्कचे उद्घाटन हे तेलंगणा राज्यात करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो PM मित्र पार्क आहे त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले असा देखील प्रश्न येतो. तर याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मग हा पहिला पार्क कोठे स्थापन करण्यात आला, तर तेलंगणातील वरंगल या ठिकाणी उद्घाटित करण्यात आला. मग ही जी योजना आहे PM मित्र योजना, याच्यामध्ये अशा प्रकारचे किती एकूण पार्क उभारण्यात येणार आहेत, तर एकूण 7 टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. कोणकोणत्या राज्यामध्ये, तर तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यातला पहिला तेलंगणा राज्यामध्ये वरंगल या ठिकाणी उद्घाटित करण्यात आला. ही जी PM मित्र योजना आहे ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर याचे उत्तर असेल वस्त्रोद्योग मंत्रालय हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम अंतर्गत भारतातील पहिले मॉडेल सीमावर्ती गाव म्हणजेच मॉडेल बॉर्डर व्हिलेज कोणते बनले. तर हा देखील खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. केंद्र सरकार व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम राबवत आहे आणि याच्या अंतर्गत भारतातील पहिले मॉडेल सीमावर्ती गाव ठरलेले आहे चिमूर हे, जे पूर्व लडाख या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, कोणते राज्य भारताचे पहिले कागदविरहित न्यायपालिका असणारे राज्य बनलेले आहे. तर भारतातील पहिले पेपरलेस ज्युडिशियरी सिस्टीम उभी करणारे राज्य ठरलेले आहे सिक्कीम राज्य.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. भारताचे जे चीफ जस्टिस आहेत, सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे हे भारतातील पहिले कागदविरहित न्यायपालिका असलेले राज्य आहे सिक्कीम हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. 2026मध्ये RBIचे नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 2026च्या सुरुवातीलाच RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. RBIमध्ये किती गव्हर्नर असतात? तर RBIमध्ये 1 गव्हर्नर असतात. त्याचसोबत 4 डेप्युटी गव्हर्नर देखील असतात. त्यामुळे ही तिथली सिस्टीम किंवा स्ट्रक्चर आहे हे लक्षात घ्या. मग RBIचे गव्हर्नर कोण आहेत सध्या? तर संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर आहेत. ते 26वे RBIचे गव्हर्नर आहेत. मग RBIचे 4 डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत सध्या? तर रोहित जैन, स्वामीनाथन जे, शिरीष चंद्र मुर्मू आणि पूनम गुप्ता हे इतर 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. त्यामुळे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून नवीन जॉईन झालेले रोहित जैन हे डेप्युटी गव्हर्नर महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 कोणी जिंकला? तर हा खेळामधला नोबेल पारितोषिक मानला गेलेला पुरस्कार आहे आणि 2026चा लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकलेला आहे कार्लोस अल्काराज या टेनिसपटूने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे लॉरियस स्पोर्ट्समनशिप अवॉर्ड्स असतात ते कोठे पार पडले? तर हे पार पडले स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी. मग याच्यामध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर पुरुष गटामध्ये कार्लोस अल्काराज याला हा पुरस्कार मिळाला. तो स्पॅनिश टेनिसपटू आहे. त्यानंतर स्पोर्ट वुमन ऑफ द इयर कोणाला मिळाला? तर अरिना साबालेंका हिला मिळाला. ती देखील बेलारूस या देशाची टेनिसपटू आहे. त्यानंतर ब्रेक थ्रू ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर रेसिंग चॅम्पियन लँडो नॉरिस याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा नाडिया कोनेची या जिम्नॅस्टला देण्यात आलेला आहे. तर हे 4ही अवॉर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. भारताच्या तिसऱ्या अणुऊर्जा संचलित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? तर अणुऊर्जावरती आधारित असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असलेली भारताची तिसरी पाणबुडी कोणती ठरलेली आहे? तर ती आहे INS अरिदमन ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पहिली कोणती होती? तर पहिली होती INS अरिहंत. दुसरी कोणती होती? तर दुसरी होती INS अरिघात. आणि तिसरी कोणती आहे? तर ती आहे INS अरिदमन ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. भारताच्या पहिल्या मंजूर डेंग्यू लसीचे नाव काय आहे? तर भारताने नुकतीच एक डेंग्यू लस विकसित केलेली आहे आणि त्या लसीला मंजुरी देखील मिळालेली आहे. त्यामुळे पहिलीच मंजूर झालेली डेंग्यू लस कोणती ठरलेली आहे? तर ती आहे क्युडेंगा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही क्युडेंगा कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर ताकेडा फार्मास्युटिकल्स या संस्थेद्वारे हिला विकसित करण्यात आलेली आहे. त्यामुळे क्युडेंगा हे लक्षात ठेवा. ही भारताद्वारे मंजूर करण्यात आलेली पहिली डेंग्यू लस आहे. त्याचबरोबर GSच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की डेंग्यू हा कोणत्या डासामुळे पसरतो? तर एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो. त्याचबरोबर हा विषाणूजन्य रोग आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच कोणत्या देशाने OPEC आणि OPEC+ यामधून माघार घेतलेली आहे किंवा या 2 संस्थांना सोडलेले आहे? तर नुकतेच UAE युनायटेड अरब इमिराती या देशाने OPEC ही संघटना त्याचबरोबर OPEC+ ही संघटना या दोन्ही संघटना सोडलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चा सर्वोत्कृष्ट विजेता ओव्हरऑल चॅम्पियन कोणता राज्य ठरला? तर ही एक नवीन सुरू झालेली स्पर्धा आहे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आणि 2026ला ह्याची पहिलीच आवृत्ती पार पडली आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट विजेता म्हणजे ओव्हरऑल चॅम्पियन ठरलेलं राज्य आहे कर्नाटक हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही खेलो इंडिया ट्रायबल गेम्सची पहिलीच आवृत्ती होती, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग या स्पर्धेचा शुभंकर कोण होता? तर मोरवीर हा या स्पर्धेचा शुभंकर होता. ही स्पर्धा कोठे पार पडली असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर ट्रायबल गेम्स ही 2026 ही पार पडली छत्तीसगड या राज्यामध्ये. मग याचा ओव्हरऑल चॅम्पियन कोणता राज्य ठरलं? तर कर्नाटक हे राज्य या स्पर्धेचे ओव्हरऑल चॅम्पियन ठरलेले आहे. याने 23 गोल्ड मेडल, 8 सिल्वर मेडल आणि 7 ब्रॉन्झ मेडल्स असे एकूण 38 मेडल्स पटकावलेले आहेत.
तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, कारण ही पहिली स्पर्धा होती अशा प्रकारची, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. प्रश्न क्रमांक 21, जनगणना 2027चा पहिला टप्पा हा कोणत्या तारखेपासून सुरू झालेला आहे? तर जनगणना 2027 ही खूप महत्त्वपूर्ण असेल आपल्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून, कारण ही 2011 नंतर पार पडणारी पहिली जनगणना असेल आणि याचा फेज 1 सुरू देखील झालेला असून आणि तो सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2026 पासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी जनगणना असेल 2027ची ही एकूण 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. याचा पहिला टप्पा आहे तो आहे घरसूची टप्पा, म्हणजे हाऊस लिस्टिंग. याच्यामध्ये घरांची मोजणी केली जाणार आहे आणि हा टप्पा सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2026 पासून. त्यानंतर दुसरा टप्पा असेल लोकसंख्या गणना टप्पा, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जनगणना केली जाईल आणि ती सुरू होणार आहे 1 फेब्रुवारी 2027 पासून. यामुळे या दोन्ही टप्पे किंवा फेजेस आणि त्याच्या तारखा लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर GSGKच्या दृष्टिकोनातून पहिली जनगणना करण्याचा प्रयत्न कोणी केला? तर तो केला लॉर्ड मेयो यांनी 1872ला. त्यानंतर पहिली पूर्ण झालेली जनगणना कधीची होती? तर ती होती 1881ची लॉर्ड रिपनने केलेली आणि इथूनच खऱ्या अर्थाने जनगणना दर 10 वर्षांनी होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉईंट म्हणजे ही जी असेल जनगणना ती 16वी जनगणना असेल आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. त्याचबरोबर भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. त्यामुळे हे 2-3 पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर 2027च्या जनगणनेसाठी शुभंकर कोणकोणते असणार आहेत? तर प्रगती ही महिला शुभंकर असेल आणि विकास हा पुरुष मॅस्कॉट असेल. त्यामुळे ह्या इन्फॉर्मेशन जी आहे जनगणनेवरती ती लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, 2025च्या 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ज्ञानपीठ अवॉर्ड आहे तो भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आणि 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 मिळालेला आहे R वैरामुत्तू यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे R वैरामुत्तू कोणत्या राज्यातील आहेत? तर ते आहेत तमिळनाडू या राज्यातील प्रसिद्ध कवी आणि गीतकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, ऑस्कर 2026मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला आहे? तर इंटरनॅशनल लेवलला चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ऑस्कर अवॉर्ड्स आणि हा पुरस्कार 2026चा जिंकलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने. म्हणजे 2026चा जो ऑस्कर अवॉर्ड असेल बेस्ट पिक्चरचा किंवा बेस्ट फिल्मचा तो कोणाला मिळालेला आहे? तर वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाला. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे अवॉर्ड्स बघूया. तर 98वे अकॅडमी अवॉर्ड्स. आता ऑस्कर अवॉर्डलाच अकॅडमी अवॉर्ड्स देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता या 98व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे मायकल बी जॉर्डन त्याच्या सिनर्स या चित्रपटातील भूमिकेसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली तिच्या हॅनमेट या चित्रपटातील अभिनयासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे पॉल थॉमस अँडरसन हा. त्यामुळे हे 4ही पुरस्कार लक्षात ठेवा. हे सर्व पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असून याच्यातील एकावरती 100% प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, ॲबेल पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता हा जो ॲबेल पुरस्कार आहे तो पुरस्कार गणिताच्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे आणि 2026चा हा ॲबेल अवॉर्ड मिळालेला आहे गर्ड फॉल्टिंग्ज यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे गर्ड फॉल्टिंग्ज आहेत ते एक जर्मन गणिततज्ज्ञ आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषकचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर नुकतीच 2026ला ICC T20 वर्ल्ड कप पार पडला आणि तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो वर्ल्ड कप आहे T20 वर्ल्ड कप तो भारताने 3ऱ्यांदा जिंकलेला आहे. त्यामुळे हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असेल. मग याचा उपविजेता कोण ठरला? तर भारताने न्यूझीलंडला हरवून हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे न्यूझीलंड हा याचा उपविजेता होता. ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली? तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये संयुक्तरित्या याचे आयोजन करण्यात आलेले आणि याचा अंतिम सामना कोठे ठरला याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आलेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषकात प्लेयर ऑफ द सिरीज
म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? तर या 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज किंवा मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताच्या संजू सॅमसन या खेळाडूला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषकात सर्वाधिक बळी कोणी घेतली? तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स हे भारताच्या 2 खेळाडूंनी घेतलेले आहेत. एक आहे जसप्रीत बुमराह आणि दुसरा आहे वरुण चक्रवर्ती. या दोघांनी प्रत्येकी 14 विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026 कोणी लॉन्च केला? तर हा देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा इंडेक्स आहे, कारण हा भारतीय इंडेक्स आहे आणि भारतातील एक संस्था आहे जिचे नाव आहे नीती आयोग, आणि या नीती आयोगाद्वारे हा प्रकाशित केला जातो किंवा लॉन्च केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो निर्देशांक आहे 2026चा, याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्य कोणती होती? तर पहिल्या क्रमांकावर होता ओडिसा, त्यानंतर आहे गोवा आणि त्यानंतर आहे उत्तराखंड. परीक्षेत आपल्याला राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य कोणते असा प्रश्न विचारला जाईल, तर त्याचे उत्तर असेल ओडिसा आहे. तसेच ईशान्य आणि हिमालयन राज्यांचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही अव्वल क्रमांकावर असलेली राज्ये आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, UCC विधेयक म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड संमत करणारे दुसरे राज्य कोणते बनले? तर युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा हे विधेयक पारित करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे गुजरात हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग पहिले राज्य कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर पहिले राज्य होते उत्तराखंड हे राज्य. त्याचबरोबर स्वातंत्र्यापूर्वी UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे राज्य कोणते होते? तर ते होते गोवा राज्य. गोव्यामध्ये पोर्तुगीज असताना पोर्तुगीजांनी त्यांच्या कायद्यानुसार स्वातंत्र्यापूर्वी UCC लागू केलेला. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीचं म्हटलं की गोवा हे पहिले राज्य आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य उत्तराखंड, आणि दुसरे राज्य कोणते? तर ते आहे गुजरात हे राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, INS तारागिरी कोणत्या ठिकाणी नौदलामध्ये सामील करण्यात आली? तर सर्वात आधी ही जी INS तारागिरी आहे हिची निर्मिती कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आलेली आहे? तर याचं नाव आहे प्रोजेक्ट 17A. मग हे प्रोजेक्ट 17A काय आहे? तर याच्या अंतर्गत निलगिरी प्रकारच्या क्लास स्टील्थ फ्रिगेट्स तयार केले जातात, आणि ही जी INS तारागिरी आहे ही कुठे निर्मिती करण्यात आली याची? तर याची निर्मिती माझगाव डॉकमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे निर्मितीचं ठिकाण देखील लक्षात ठेवा. आणि याची निर्मिती केल्यानंतर मग ती कोणत्या ठिकाणी नौदलात सामील करण्यात आली? तर ती नौदलाला विशाखापट्टणम या ठिकाणी सामील करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31, बालिन शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत? तर हे जे बालिन शाह आहेत ते नेपाळ या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे कोणत्या पक्षाचे आहेत? तर ते आहेत राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टीचे, RSP या पार्टीचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाने भारताला 9 चित्ते पुरवले? तर प्रोजेक्ट चित्ता या अंतर्गत आपण आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांमधून भारतामध्ये चित्ते आणत आहोत. त्यामुळे या अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026ला आफ्रिकेतील बोट्सवाना या देशाने भारताला 9 चित्ते दिलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे 9 चित्ते आहेत ते भारतातील कोणत्या अभयारण्यात सोडण्यात आलेले आहेत? तर हे 9 चित्ते भारतामधील कुनो नॅशनल पार्क जो आहे त्याच्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. आता हा कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, AI इम्पॅक्ट समिट 2026चे यजमानपद कोणत्या देशाने सांभाळले? तर ही देखील एक महत्त्वाची समिट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा परिषद आहे AI इम्पॅक्ट समिट 2026, आणि याचे यजमानपद स्वीकारलेले होते भारताने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही समिट कोठे पार पडली? तर ही समिट भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. याचे उद्घाटन कोण केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले. ही कोणत्या थीमवर आधारित होती? तर सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय या थीमवर आधारित असलेली ही समिट होती. याच्यामध्ये 3 सूत्रे स्वीकारली गेली. एक आहे लोक, दुसरे आहे पृथ्वी आणि तिसरे आहे प्रगती. म्हणजे पीपल, प्लॅन्ट आणि प्रोग्रेस
या सूत्रीवर आधारित असलेली ही समिट नवी दिल्ली या ठिकाणी पार पडण्यात आली. त्यानंतर 2027ची म्हणजे नेक्स्ट समिट कोठे होणार आहे, तर ती होणार आहे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. त्यामुळे 2026ची कोठे झाली, तर ती झाली भारतामध्ये आणि 27ची होणार आहे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, रणजी ट्रॉफी 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर ही देखील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे क्रिकेटच्या संदर्भातील देशातील. आणि रणजी ट्रॉफी 2026चे विजेतेपद पटकावलेले आहे जम्मू काश्मीर या संघाने आणि हे यांचे पहिलेच विजेतेपद आहे. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर जम्मू काश्मीरने कोणाला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे, म्हणजेच या स्पर्धेचे उपविजेते कोण होते, तर ते होते कर्नाटक हा संघ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलून टिंबटिंब करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली. तर नुकतीच केरळचे नाव केरळम असे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36, पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हा प्रश्न देखील का महत्त्वाचा आहे, कारण हे जे पाटणा पक्षी अभयारण्य आहे याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जे पाटणा पक्षी अभयारण्य आहे ते आहे उत्तर प्रदेश या राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37, 2026मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाने बाफ्टा पुरस्कार जिंकला? तर 2026चा बाफ्टा पुरस्कार एका भारतीय चित्रपटाने देखील जिंकलेला आहे आणि त्या चित्रपटाचे नाव आहे बुंग. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो बुंग चित्रपट आहे तो मणिपुरी चित्रपट आहे. त्यामुळे हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट या श्रेणीमध्ये बाफ्टा पुरस्कार जिंकलेला आहे आणि अशा प्रकारे या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच भारतीय चित्रपट ठरलेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते, तर लक्ष्मीप्रिया देवी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, बाफ्टा अवॉर्ड 2026मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला? ज्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटात भारताच्या बुंगला अवॉर्ड मिळालेला आहे, त्याचप्रकारे ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो वन बॅटल आफ्टर अनादर हा चित्रपट आहे या चित्रपटाने बाफ्टा अवॉर्ड्समधील सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकलेले आहेत. त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट ठरलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला मिळाला, तर रॉबर्ट आरामायो याच्या आय स्वेअर या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे, तर जेसी बल्की हिला हॅमनेट या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, PM राहत योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना रस्ते अपघात उपचार याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही योजना कोण राबवत आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि याच्या अंतर्गत अपघातातील पीडितांना पहिल्या 7 दिवसांसाठी 1.5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार पुरवण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा उद्देश या योजनेचा तो देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर परीक्षेत आपल्याला वेगवेगळे इंडेक्सवरती प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच एक महिला शांतता सुरक्षा निर्देशांक 2025-26 आहे आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 131वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग याच्यामध्ये शीर्षस्थानी कोणता देश आहे, तर डेन्मार्क या देशाचा याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो. तर शेवटच्या स्थानी आहे अफगाणिस्तान हा देश. त्यामुळे पहिल्या क्रमांकावरचा डेन्मार्क, शेवटच्या स्थानी असलेला अफगाणिस्तान आणि भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 131वा. या 3 गोष्टी येथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41, भारतातील सर्वात मोठी लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी कोणत्या राज्यात उभारली जाईल? तर भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात मोठी लिथियम आयन गिगा फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. वारी एनर्जीजतर्फे ही फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, चंद्रयान 4चे लँडर चंद्राच्या कोणत्या भागात उतरवण्याची योजना आहे?
तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रयान-4 हे जे मिशन आहे ते देखील खूप महत्त्वाचे आहे आणि या मिशनच्या अंतर्गत मॉन्स म्युटन या चंद्राच्या भागावरती लँडर उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे चंद्रयान-4 आहे हे इस्रोचे चंद्रावरून नमुने परत आणणारे पहिलेच मिशन असेल. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे आणि याच्यामध्ये लँडिंग साईट कोणती डिसाईड करण्यात आलेली आहे तर MM4 म्हणजेच मॉन्स म्युटन 4 जो चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे त्याच्यावरचे हे एक ठिकाण आहे. त्यामुळे हे देखील परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिजेसचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नामांकित केले गेले आहे तर मेघालय या राज्यामध्ये असलेला लिव्हिंग रूट ब्रिज याचे नाव युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये नामांकित केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मेघालयातील झिंकिंग झ्री किंवा लिव्हिंग रूट ब्रिज असं त्याला म्हटलं जातं. याचे स्थान हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये नोंदवले गेलेले आहे. मग हे ॲक्च्युअली कोठे आहे तर हे आहे मेघालयातील खासी आणि जयंतिया हिल्स येथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलाच्या जवानांसाठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे तर दरवर्षी राष्ट्रपतींतर्फे शौर्य पुरस्कारांची यादी जाहीर केली जाते आणि यावेळी 2026साठीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 70 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक पॉईंट इथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे अशोक चक्र कोणाला देण्यात आलेले आहे तर ते ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कीर्तिचक्र किती जणांना देण्यात आलेलं आहे तर ते 3 जणांना आणि शौर्य चक्र किती जणांना देण्यात आलेला आहे तर तो 13 जणांना. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 2025च्या शांततेसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर 2025चा शांततेसाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी पुरस्कार हा ग्रॅशा मॅसेल यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. ह्या ज्या ग्रॅशा मॅसेल आहेत ते मोझांबिक या देशाचे आहेत. मोझांबिक या देशाच्या मानव अधिकार कार्यकर्ते आहेत. त्या जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 2025-26ची विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली तर ही देखील एक क्रिकेटची स्पर्धा आहे. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर 2025-26ची विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे विदर्भाच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग उपविजेता कोणता होता तर उपविजेता होता सौराष्ट्रचा संघ. त्यामुळे उपविजेता देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 सीमा सुरक्षा बलाच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर BSFच्या नवीन डिरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रवीण कुमार यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 गोल्डन ग्लोब्स 2026मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा याचा पुरस्कार जिंकलेला आहे तर हा देखील एक इंटरनॅशनल लेवलचा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे जो चित्रपटांना दिला जातो. तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा हा पुरस्कार मिळालेला आहे हॅमनेट या चित्रपटाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या म्हणजे रेअर अर्थ मेटल्सच्या साठ्यांमध्ये भारत जागतिक स्तरावरती कितव्या क्रमांकावर आहे तर रेअर अर्थ मेटल्समध्ये भारत हा जागतिक लेवलला 3ऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग या रेअर अर्थ मेटलच्या साठ्यांमध्ये अव्वल स्थानी असलेला देश कोणता आहे तर तो आहे चीन. त्याच्यानंतर क्रमांक लागतो ब्राझीलचा आणि मग 3ऱ्या स्थानी आहे भारत. त्यामुळे पहिले 2 क्रमांक आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवा. आता हे जे रेअर अर्थ मेटल्स आहेत त्यांचा उपयोग कशासाठी होतो तर मोबाईल फोन, इलेक्ट्रिक व्हेकल्स, क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी, सेमीकंडक्टरची चिप्स बनवण्यासाठी यांचा वापर केला जातो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे असलेले मेटल्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारतीय संविधान कोणत्या लिपीमध्ये प्रकाशित केले तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच भारताचे जे संविधान आहे ते संथाली भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे. मात्र संथाली भाषेत हे जे लिहिलेले आहे त्याच्यासाठी जी लिपी वापरली ती आहे ओल्ड चिकी लिपी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल.
हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 51. दुसऱ्या WHO पारंपरिक औषध जागतिक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर WHO मार्फत दुसऱ्यांदा पारंपरिक औषधी जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि ही जी दुसरी परिषद होती ती परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता याचे आयोजक कोण होते? तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि भारताचे जे आयुष मंत्रालय आहे या दोघांनी संयुक्तपणे याचे आयोजन केलेले. त्याचबरोबर जगातील पहिले WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन हे कोठे आहे? तर हे जामनगर गुजरात या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. 2025मध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला? तर हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत, कारण नुकताच फिफाचा जो फुटबॉल वर्ल्ड कप आहे तो पार पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने फुटबॉलवरती देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे 2025चा हा जो बेस्ट फिफा मेन्स प्लेअरचा पुरस्कार होता तो जिंकलेला आहे उस्माने डेम्बेले यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला? तर एताना बोनमती जी स्पेनची आहे तिने सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपर कोण ठरलेला आहे? तर जियान लुइगी डोनारुमा जो इटली या देशाचा आहे त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपर म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. पहिल्या पृथ्वी शिखर परिषद 2025-26ची यजमानपदाची धुरा कोणत्या शहराने सांभाळली? तर पहिल्यांदाच अशा प्रकारचे अर्थ समिट 2025-26 पार पडलेले आहे आणि याची यजमानपदाची धुरा ही हैदराबाद या शहराने स्वीकारलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी पहिली पृथ्वी शिखर परिषद 2025-26 होती त्याचे आयोजन नाबार्ड आणि IAMAI या संस्थेद्वारे करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याची थीम काय होती? तर जागतिक बदलासाठी ग्रामीण नाविन्यतेला सक्षम करणे, म्हणजेच एम्पॉवरिंग रुरल इनोव्हेशन फॉर ग्लोबल चेंज. त्यामुळे याची थीम देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जिंकला? हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचा आहे. तर 6वी राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 वितरित करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो पुरस्कार आहे याच्यामध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्राचा होता तर दुसरा क्रमांक गुजरात ह्या राज्याचा होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक संस्थांमध्ये म्हणजेच अर्बन लोकल बॉडीजमध्ये कोणत्या शहराचा क्रमांक पहिला होता? तर तो होता नवी मुंबईचा. त्यामुळे हे आपल्या राज्यातील शहर देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. भारताच्या पहिल्या स्वदेशी CAR-T सेल थेरपीचे नाव काय आहे? तर भारताची पहिली स्वदेशी बनावटीचे CAR-T सेल थेरपीचे नाव आहे NextCAR-19. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याचा उपयोग काय आहे? तर ही जी सेल थेरपी आहे हिचा उपयोग प्रामुख्याने B सेल ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी केला जाईल. त्यामुळे ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर याचा विकास कुठे केला? तर IIT बॉम्बेची स्टार्टअप कंपनी असलेली इम्युनो ॲक्ट या संस्थेद्वारे याची निर्मिती केली गेलेली आहे किंवा ही विकसित केली गेलेली आहे. त्यामुळे याचा उपयोग देखील लक्षात ठेवा आणि कोणाद्वारे निर्मिती केली गेलेली आहे ते देखील लक्षात घ्या. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 2026 या वर्षातील 55 MCQ बघितलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण 2026च्या गेल्या 6 महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा समावेश असलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. चालू असलेल्या या दोन्ही परीक्षांसाठी हे खूप उपयुक्त ठरतील. याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. अतिशय शांत मनाने आणि विचार करून पेपर सॉल्व करा. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. थँक्यू.